आता बघायला मिळत आहेत आणि धर्मवीरांचा ज्यांच्या पाठीमागे मोठा हात होता असे तुम्हा सर्वांचे लाडकं आणि खऱ्या अर्थाने एक मोठे बंधू म्हणून ज्यांना आमचे आतेश बांधतात तसे आज तुम्हाला बघतात तुम्हा सर्वांचे साहेब म्हणजे आदरणीय केदारजी दिघे साहेब. कष्ट मेहनत दोघं आम्हाला हे मराठी उद्योजक बघायला मिळत आहेत. आर्यन आणि पार्थची जोडगडी बघायला मिळते. आर्यन मी सांगितलेलं काम केलं का तुम्ही ते इंस्टावर टाकलं तुमची आम्ही रील घेतली होती आणि मग अशा एक जाण्याचा मार्ग आहे तो बघा. आपण मराठी माणूस लाजतो बाकीचे लोक झटकन टाकतात ती रील टाका. मी तुमची मुलाखत घेतली होती ती मग तिथून तुम्हाला अरे वा थँक्यू. आत्ताची 17,000 व्ह्यूज देखील बघायला मिळालेत. 7 दिवसात ते लाखाचे पुढे जातील. असंच कार्य करा. मराठी पाऊल पडते पुढे. अभिमान अभिमान आणि फक्त अभिमान. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघत आहात जबरदस्त 2 मॅच. एका साईडला आपण बघत आहात जय उनभाट आणि एका साईडला बघत आहात तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय साई एकता बिरवाडी. खऱ्या अर्थाने लो स्कोरिंगवर देखील मॅच जिंकण्याचं काम साई एकता बिरवाडीने केलं. भन्नाट वेगवान गोलंदाजी आणि एकंदरीत विचार केला 2 चेंडूत 8 धावा. जबरदस्त मॅच आणि फुल फॉर्ममध्ये असणारा आशिष नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. पुन्हा चांगला चेंडू टटवला. इथे बाकी खराब थोडंसं क्षेत्ररक्षण झालं. संधी उपलब्ध झाली होती कदाचित. धावसंख्या होते ती 9. नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं ते म्हणजे बॅटिंगसाठी जय हनुमान संघाला. काय ते दिवस काय ते रात्र आलेले गावातले पैसे आणि एका 13 मिनिटात 28,000 रुपये गावकऱ्यांनी ऑनलाईन या संघाला पाठवली होती. ती स्पर्धा होती संजय स्मृती चषक 1 मॅन शो आयोजित पंचायती स्पर्धा. काय गावकऱ्यांनी सपोर्ट केला होता. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. कलाईचं मोड केला. लेग स्टंपला चेंडू वळवलाय. 1 धाव ही तुकडे बघायला मिळते. आज तमाम आम्हाला समालोचकाला देखील आनंद वाटते की यातून मिळणारा सातत्य 4-5 वर्ष काही ना काही करणारा आणि ज्या शैक्षणिक मुलांना आपण सवलत दिली त्या मुलांनी मार्क काढलेत ना. जी फीज भरली ट्युशनची फी भरली क्लासची फी भरली आणि तिथे बघताना जे मार्क काढलेत ना 70 75 82 आहा काय कौतुकास्पद की खऱ्या अर्थाने त्या मुलांना कळले की आमच्या पाठीमागे दादा किती मेहनत घेतात आणि प्रत्येकाने अभ्यास करून खूप चांगले मार्क काढलेत. आणि त्यानंतर 400 कुटुंबाला केलेलं अन्नदानाचं वाटप आणि एका पेशंटला केलेली ती मेहनत आणि इथे बाकी गडी बाद. इथे गडी बाद झालेत आणि बाद झाले ते आशिष. आता बाकी तुम्हाला बघायला भेटतो ज्याने 6 चेंडू 6 चौकार मारण्याचं काम केलंय. हर्षल नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. गुड थ्रो जबरदस्त फिल्डिंग केली आणि मोठा पहिला गडी धावबाद झालाय. बॉल नाही मिळणार. तुमचं 2-3 वेळा झालाय बॉल मध्ये येतो. समजा ह्यांनी शॉट खेळला बॉलला बॉल लागला तर डिसिजन काय द्यायचं सांगा. त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मध्ये बॉल मिळवा. तुम्हाला मगाशी देखील सांगितलं की बॉल मध्ये येऊन नका उलट्या दिशेने खेळा ना. तुम्ही मध्ये बॉल तुमचा आला इथून बाउंड्री जात असेल आणि चेंडूवर चेंडू आदळला आणि मग थांबला आपण डिसिजन काय देणार. गुड वर्क अजय मोरे. खूप चांगलं काम केलं तुम्ही कारण 2दा-3दा तुम्ही वॉर्निंग दिल्या त्यांना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आहेत ते हर्षल. 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा यावर्षीचा त्यांचा विक्रम मैदानामध्ये आहे. इथे बाकी थ्रो तुम्हाला जोरात बघायला मिळालं. इथे बाकी धावसंख्या आहे ती म्हणजे पहिलं षटक 10 धावा आणि आता तुम्हाला सार्थक नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. धावबाद झाले ते म्हणजे आशिष. ओ याला बाकी पंच वाईट +1 खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे बाकी वाईट +1 आणि 2 धावा फलकावर वाढत आहेत. 90 खेळ आहे. प्रत्येक जण मोटिवेट करतात फक्त बॉल अडव फक्त बॉल आणि हेच तर खरं आहे ना. आणि हीच तर अक्कल हुशारी माझ्या राजाकडे होते म्हणून कमीत कमी मावळे घेऊन अनेक गडकिल्ले जिंकले. आणि मग त्यांना गुरुवारी असे तानाजी मालुसरे पवन खिंड लढणारे बाजीप्रभू देशपांडे असे अनेक मोठमोठे मावळे या शिवरायाच्या माझ्या आरंभरमध्ये होते. पुन्हा एकदा वाईट बॉल ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू टेन्शन बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या होते ती 12 धावा. 1 गडी बाद झाले ते धावबाद आशिष.
इथे बाकी चेंडू टॅप केला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण निकुंजला पाहायला मिळाला, थ्रो येईपर्यंत जोरदार अपील, पण इथे बाकी सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय खेळाडू आणि एक धाव पुनश्च बहाल होते आणि एका धावांची धावसंख्या होते 13. हा 1+1 होती राईट. 14 धावा, 14 धावा झाल्यात. नवोदित यष्टीरक्षक बघायला मिळतो. दरवर्षी कोणत्या तरी खेळाडूला आपण संघामध्ये आणायचं, खेळवायचं आणि ते बघायला मिळतं. सार्थक पुन्हा आणि समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळतो तो हर्षल. चेंडू टटवला आहे, पॅडलशिप खेळले, डिक्लेअर झोनमध्ये जाण्याच्या अगोदर फिल्ट्रेशन केलं. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला धावसंख्या होते ते 15. 5 षटकाचा सेमीफायनल सामना असेल. या अगोदर 2 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. यश फाउंडेशन मुरबे आणि एका साईडला जय जगुनादेव आगवण. कव्हर ड्राईव्ह खेळले, सरळ हातामध्ये चेंडू होता. समोरचा बॅटर थोडा डेंजरस वाटतोय मला, कारण बॅट लागला की धावच सुटतोय आणि तो बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय तो स्वयं. पुन्हा बाकी गोलंदाजी करताना पाहतात ते म्हणजे सार्थक नावाच्या गोलंदाजाला. चेंडू फळीचं द्वंद्व युद्ध आपण इथे पाहत आहात. आहा, काय जबरदस्त फटका खेळलेत. ह्या शॉटसाठी एकच गीत आवडलं सुट्टीमधलं, पलटी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. काय होते बालपणीचे बालगीते गेले. आता काय व्हॉट्सअप आला ना, आता सगळे मोबाईलमध्ये असतात. आशाताई निघून गेल्या, पण आशाताईचे अनेक मराठी गीतं आज देखील बघायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग केली आणि अशा पद्धतीने 20 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. जरी गडी बाद झाला आणि नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये हा संघ विजेता ठरला होता, तो म्हणजे संजय स्मृती चषक 1 मॅच आयोजित 45च्या स्पर्धेमध्ये काय विजय संपादन केलं आणि 13 मिनिटात गावकऱ्याने 28,000 गावातून पैसे बक्षीस पाठवलेत. तोच संघ बघायला मिळाला उनबाट. आणि एका साईडला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. पुन्हा तशाच पहिला फटका गेलाय. म्हणून म्हणतो ना की दिसणारा प्रत्येक पिवळा चेंडू सोना नसतो, येणारा प्रत्येक चेंडू चौका नसतो. कुठेतरी माणसाला समाधान डिफेन्स करावं लागते आणि मोठा झटका बाद झालाय. ते बाकी आता हर्षल आणि आता नवीन बॅटर जातात ते वैभव. चला जाऊया. निकुंज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 2 षटकं झालीत, 2 षटकं धावा 20 आहेत, गडी बाद झालेत. आता बाकी तुम्हाला स्वयं बघायला मिळतो आणि त्याहीपेक्षा दमदार फॉर्ममध्ये असणारा ज्याने असंख्य सामने औरंगमध्ये यावर्षी गाजवलेत उनबाट संघाच्या संघासाठी, तो भावेश नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. दर्जेदार खेळपट्टी, सुसज्ज अशी लॅटिंग व्यवस्था, तुफान असे प्रेक्षक आणि मनातलं एकमेव की फक्त कार्य आणि समाजसेवाच करायची. जो कोणी अडकला त्याला कशाप्रकारे मदत करता येईल, धर्मवीरांचं जे ध्येय उद्दिष्ट होते ते बाळगणारी ही आमची संस्था तुम्हाला बघायला मिळते, धर्मवीर प्रतिष्ठान. आतेश दादा आणि त्यांचा संपूर्ण परिवार आणि केदारसाहेब तुमचं मनापासून कौतुक का करेल की कितीही काम असो ही स्पर्धा दरवर्षी आवर्जून तुम्ही भेट देत आहेत आणि आज शेवटच्या दिवशी तुम्ही आलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून मराठी मानाचा मुद्दा. इथे बाकी पॅडलशिप केलं, ऑफसाईडचं चेंडू, इथे सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होती 21. 22 झाल्यात, 22 धावा बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने हे आम्ही जे कार्य करतोय त्या कार्याला असंख्य मायबाप खूप प्रोत्साहित करतायत आणि असंख्य लोक मॅसेज टाकतात की मॅच कशी असावी, ते अजय दादासारखी ध्येया उद्दिष्टापेक्षा पुढचं काम असावं की दुसऱ्याला नजर कशी द्यावी ते त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी. आणि हे ज्यांनी पाहिलं आणि बघितलं ते म्हणजे आमच्या ठाण्याचे सर्वांचे लाडके धर्मवीर, ज्यांच्या मनामध्ये हीच एक आशा असायची की मदत हा शब्दच फक्त होता आणि त्या मदतीचा हात हा ध्येय आमचा आहे, ते धर्मवीर प्रतिष्ठान. पंच खुणावतात. दिस इज अ नो बॉल. धावसंख्या पुन्हा 1ने वाढते. धावसंख्या 1ने वाढत असताना होते ती म्हणजे 23. 2 बाद 23. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा बघायला मिळते गोलंदाज निकुंज समोर आहे, तो म्हणजे भावेश नावाचा बॅटर. टॅप केला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कीर्तेश आले चेंडूवरती, जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वयं खेळतो 4 चेंडू 4 धावा. भावेश 2 चेंडू 0 धावा. पुन्हा निकुंज राऊंड विकेट मारा करतायत. स्काय गॅप बघितला नाही पण तिथे जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली आणि तिथे आहेत ते म्हणजे सार्थक. एका सारथीप्रमाणे काम करत असतं संघासाठी. ज्या पद्धतीने महाभारतामध्ये श्रीकृष्णाने सारथीचं काम केलं तशा सारथी पद्धतीचं काम करत असताना आपल्या संघासाठी धावून येणारा हा सार्थक नावाचा खेळाडू आपण पाहिला आहे. पुन्हा एकदा
आता आपल्याला खूप चांगली गोलंदाजी निकुंजात 3 चेंडू डॉट टाकलेत, एक देखील धाव दिली नाही. कमालीची गोलंदाजी पाहत आहात. इथे बाकी हलक्या हाताने खेळले, तिथे जबरदस्त फिल्डिंग सार्थककडनं बघायला मिळाली. एकदा डाव्या बाजूला, दुसऱ्या उजव्या बाजूला, ना जाऊन देणार त्याला न ठेवणार ह्याला. ह्या मराठी बाणाचं रक्षण करणारा, प्रत्येक चेंडू ठरतपणे अडवणारा हा सार्थक नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आणि त्याच्या गावाचं नाव आहे ते म्हणजे बिरवाडी. उर्वी डीजे पुरस्कृत साई एकता बिरवाडी आपण संघ बघत आहात. विचार जर केला तर 34 षटक मार्गस्थ आहे आणि 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिला आहे आणि धावसंख्या ती म्हणजे 24. पंच खुणावतात. अक्षय राऊत, दिस इज अ व्हाईट बॉल. अवंतर धावांची धावसंख्या 1 ने वाढते. 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केल्यासर हातामध्ये थ्रो बघायला मिळतो, पण अतिशय सुंदर वेगवान रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतं. स्वयं बाकी सुंदर धावतोय. चित्त्याप्रमाणे वेगाने धावत असणारा स्वयंला आपण बघितलं. धावसंख्या 1 ने वाढली आणि धावाचा विचार केला तर 26 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकाचा. या षटकात फक्त आणि फक्त त्यांनी 6 धावा दिल्यात. 2 षटकामध्ये 20 धावा आपण बघितल्या होत्या. तिसरं षटक मार्गस्थ स्वयं आहे तो म्हणजे निश्चित तुम्हाला बघायला मिळतंय. भावेश पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. हलक्या हाताने खेळलेत. हलक्या हाताने खेळण्याचं कारण काय, लेदर क्रिकेटमध्ये सॉफ्ट हँड म्हणतोय आपण. हलक्या हाताने खेळलं की खेळाडूकडे बॉल जाताना वेळ लागतो, हळूवारपणे बॉल जातो आणि तिथे तुम्हाला एक धाव करण्याची संधी असते. म्हणून हे हार्ड हँड आणि सॉफ्ट हँड म्हणजे हलक्या हाताने आणि कडक हँडने खेळायचे हे 2 षटक वापरले गेले. 3 षटकं संपली. फलका धावसंख्या झाली 27. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना आपण जय हनुमान उनबाड संघ बघत आहात. चला यानंतर एका साईडला जय जोगलादेव आगवणकर, कालच्या दिवसातले सर्व बालवीर, आणि एका साईडला मायकोपे. हे 2 संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येतील. जय जोगलादेव आगवणकर सर्व 18 वर्षाखालील खेळाडू अनुजन टीम, आणि एका साईडला बघायला मिळेल मायकोप. कालच्या दिवसात 2 बॅटी आणि सर त्या संघाला विदाऊट एंट्री आपण खेळू दिलं कारण त्यांनी फायनल मारली. आणि जिथे फायनल मारल्यानंतर अजयदाने सांगितलं की त्यांना आपण बघितलं आहे. चला आपण इथे विद्यमान ठाणे जिल्हा संजय भाईचं आपण इथे मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. संजय भाई तुम्ही इकडे आलात आणि खरोखरच एका चांगल्या कार्यामध्ये तुमचं आम्हाला येणं लाभलं, त्याबद्दल तुमच्या मनापासून आपण धर्मवीर प्रतिष्ठा करणं तुमचं मनापासून आम्ही आभार मानतोय. हेच प्रेम आयुष्यभर आमच्या धर्मवीर प्रतिष्ठानवर सदैव तुमचं असावं हीच फक्त अपेक्षा. आणि आपण लाडक्या भावाचं कसं स्वागत करावं हे बघायला मिळतात. एक छोटा भाऊ म्हणजे आतेश आणि मोठे भाऊ म्हणजे आमचे साहेब असं तुम्हाला बघायला मिळते. त्यांचं देखील मायाची उबदार शाल आणि हे साहेब सिंबॉल नसून छत्रपती शिवरायांची ढाल आहे. ज्या ढालीने रक्षण करताना असंख्य मावळं त्यांनी सजवलं आहे. ही एक यावर्षी वेगळी पंचकृती आपण बघायला मिळाली. ढाल आणि तलवार ही खऱ्या अर्थाने आपला शिवबाचा बाणा तुम्हाला बघायला मिळाला. काय आहे हो साहेब, कुठून तुम्ही देता रे नक्कल निघतात साहेब. ओके, थँक्यू. तुम्ही आलात, तुमचं प्रेम आणि तुम्ही येणार ही आम्हाला ऊर्जा मिळते ना, आणि त्यामुळे सर्व काय करतो असंच प्रेम स्पर्धेवर ठेवा. दरवर्षी काही ना काही वेगळं आपण काम करू आणि येणाऱ्या तुमच्या प्रत्येक चालीसाठी आणि येणाऱ्या कार्यासाठी या मनापासून बोईसर करायच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल. संजय तुम्ही देखील इकडे आलात त्याबद्दल मनापासून तुम्हाला देखील जय महाराष्ट्र मानस समजरा असंच प्रेम आमच्या अतिशदादा आणि धर्मरसूद्या साहेब निरोप घेतात. तुम्ही आलात पुनश्च एकदा जोरदार मनापासून आभार मानतोय आणि असंच प्रेम सदैव आमच्या या धर्मवीर प्रतिष्ठानवरती असू द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद. इथे बाकी भावेशला काही करता आलेलं नाही आहे. 7 चेंडू खेळले, 3 धावा काढलेत आणि भावेश कॉटच्या रूपात बाद झाले. आणि अशा प्रकारे बघता 4थं षटक मार्गस्थ आहे आणि फक्त 29 धावा या फलकावर आहे. पुन्हा एकदा असं सिद्ध झालं की अशीच जर लवकर बाद झाला की हा संघ अडकळतो, तेच पाहायला मिळालं. जसं तुम्ही YBCCचा करण ठाकूर जर बाद झाला तर YBCCचा धावा होत नाही आहे, तशा पहिले अशीच जेव्हा लवकर बाद झाला आहे तेव्हा संघ कोलमटावर बघितला आहे. पण अजून देखील 8 चेंडू बाकी आहेत आणि याचा तुम्ही 8 चेंडू मध्ये धावा काढल्यात 8-10 तर मोठी धावसंख्या उभारू शकतायत. सार्थक कमालीची गोलंदाजी करला. 1.4 षटक टाकलीत, 12 धावे दिला, 4 गडी बाद केलेत. सार्थक पुन्हा आणि समोर बॅटर आहे ते लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पुन्हा खराब यष्टी रक्षण या खेळाडूकडनं. 1+1 धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती 31 धावा. 31 धाव. दबाव असतो. मोठमोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना पहिली मॅच खेळताना दबाव मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सार्थक चेंडू हाताळतोय. ओहो, कोणत्या पद्धतीचं शॉट खेळतो ते. बाल बच गए आप. 31 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातला. 4थ्या षटकात शेवटचा चेंडू बाकी.
स्वयं ओपनिंगला गेलाय, 7 चेंडू 6 धावा खेळतोय आणि आता बघायला मिळते तो एक धाव पुन्हा बघायला मिळते आणि एका धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 32. 32 धावा द्यायला 4 षटकं झालीत आणि 4 षटकाच्या 32 धावा. शेवटच्या षटक किती धावा येतात तर 2 संघ तयार राहा. जय जगन्नाथदेव आगवणकर आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो मायकोप ए, म्हणजे एका साईडला मन्या आणि एका साईडला तो खेळाडू बघायला मिळतो अनुज. आगवणकर आहेत की गेलेत? टाळ्या मारा. आहेत आहेत आगवणकर आहेत, कारण अजून त्याचा एक संघ तुम्हाला बघायला मिळतोय. एक संघ तुमचा ऑलरेडी फायनल सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे आणि यातील विजेता सेमीफायनलमध्ये पोहोचेल. काय जबरदस्त आयोजन नियोजन, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळे देण्याचं काम या स्पर्धेने तुम्हाला केलेत. वेगळ्या धाटणीचं बक्षीस ट्रॉफी या तुम्हाला दिल्या गेल्यात, वेगळ्या प्रकारचं तुम्हाला सन्मान चिन्ह दिले गेलेत आणि मॅन ऑफ द मॅचचं वेगळ्या प्रकारचं अजून एक मोमेंटम हे काही वेगळ्या पद्धतीने बघलेत. खऱ्या अर्थाने मनापासून जो कार्य करतो ना त्याला सर्वस्व देव देत असतो आणि तेच देव हे आम्हा सर्वांना या स्पर्धेमध्ये आणतोय आणि तुमच्या प्रत्येक मिळणाऱ्या पैशातून आपण या गोरगरिबांचा जो आपल्या एका मोठ्या आजाराशी झगडतोय कॅन्सरशी, त्या कॅन्सर पेशंटला आपण इथे मदत करतोय. काय सुंदर ध्येय उद्दिष्ट बाळगली. संपूर्ण ठाणे जिल्ह्याला ज्यांनी भगवं केलं असं असे तुम्हा सर्वांचे धर्मवीर नावाची ही प्रतिष्ठान आणि धर्मवीर चषक आपण इथे बघत आहात. जाऊया आता पुन्हा शेवटच्या षटक हाताळते आणि गोलंदाज आहेत ते जबरदस्त शॉट बघायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला मिडविडच्या डोक्यावरनं माफ करा खालनं सीमा पलीकडे 4 धावा आणि या 4 धावांचा विचार करत धावसंख्या होते ती 36. 36 धावा झाल्यात. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. आज बरेचसे नवीन नवीन खेळाडू बघायला मिळतात या संघामध्ये. एक यष्टीरक्षक बघायला मिळतो, अजून एक खेळाडू पाहायला मिळतोय. आता कीर्तेश स्वतः यष्ट्यांच्या पाठी उभे राहिलेत आणि त्यांचा भाचा जो आमच्या पाठीमागे बघायला मिळतोय चिन्मय विद्यालयामध्ये शिकतोय. कोणत्या वर्गात आहेत? 5th स्टँडर्डमध्ये गेलेत. व्हॉट अ गुड टॉकिंग फॉर सेम इंग्लिश. नो टॉकिंग फॉर इंग्लिश, ऑनली मराठी. माझे मामा मराठी, मी मराठी, माझी मायबोली मराठी. जाऊया 5 चेंडू बाकी आहेत. पुन्हा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो चेतन. टॅप केला चेंडू आणि इथे निघून गेला सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार. चाळीस धावा या फलकावर बघायला मिळत आहेत. पुन्हा कीर्तेश गेलेत बाहेर. पुन्हा त्या यष्टीरक्षकाला आणलाय आणि त्या यष्टीरक्षकाचं नाव आहे ते रुद्र. छोटा खेळाडू आहे बघा. कशा पद्धतीने पंचाला सांगितलं की मी फिल्डिंग चेंज करतो, पाठीमागे राहतोय हे सांगितलं गेलंय. सांगितलंय दादा, सांगितलंय. पहिलीच मॅच आहे पण जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. वळणाऱ्या चेंडूला सुंदर त्यांनी यष्टीरक्षण केलंय. डॉट बॉल बघायला मिळालं. अजून देखील 3 चेंडू बाकी. 40 धावा. एक फायटिंग स्कोर उभा केलाय जय उनबाट संघाने. पुन्हा टॅप केलाय, पुन्हा चौका बघायला मिळतोय. कुठून आणलाय हा खेळाडू, काय प्रशिक्षण देणार? उनबाटकर देवळाच्या मागे खेळत असताना जो पराक्रमी तुम्ही जो मार्गदर्शन करतात ना ते मार्गदर्शन बघायला मिळालं आहे. आणि कालच सांगितलं आहे वैभवजीनं की खेळात टीका जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर खेळू शकतात आणि हाच परिणाम प्रॅक्टिसचा बघायला मिळाला आहे. या 4 धावांची धावसंख्या होती 44. 44. अजून देखील 2 चेंडू येण्याचे बाकी आहेत आणि त्याला इनिंग ब्रेकमध्ये जय जोगलाने आगवणकर आणि एका साईडला मायकोप ए हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी 1 धाव पूर्ण बघायला मिळते. एका धावांचे विचार करता धावसंख्या होते 45. शेवटचा चेंडू आहे आता. 45 धावा झाल्यात. जबरदस्त फिल्डिंग, चांगली बॅटिंग करताना बघितलं. जरी लवकर अशीच बाद झाला, मधली पडी कोसळली, पण खऱ्या अर्थाने मी कौतुक करीन ते म्हणजे स्वयंचं. इथे 1 धाव बघायला मिळाली. दुसरीला पूर्ण होईल का इथे पाहता पाहता एक आणि धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 46. 46 धावा झाल्यात. 47 धावा विजयासाठी करायचं आहे. चला नाणेफेकीसाठी या जय जोगनाथदेव आगवणकर आणि एका साईडला मायकोप ए. ईश्वर या आपल्याकडून आपण नाणेफेक करूया. खूप सुंदर कार्य तुमच्या धर्मवीरचं बघायला मिळते. तमाम आज देखील तीच चर्चा होती. स्वर्गीय काळूराम काका स्मृती चषक जे आदिवासी समाजाची मॅचेस बघायला मिळतात जिथे 8 पारितोषिक आहेत तिथे देखील आज चर्चा होती की सुंदर आयोजन नियोजन आणि तुमचं जे ध्येय उद्दिष्ट आहेत ना ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडतात. कारण कॅन्सरग्रस्त पेशंटला खूप औषधाची मदत असते, महागडा खर्च असतो आणि संपूर्ण स्पर्धा मिळणारं जे मानधन ते तुम्ही त्यांना देणार आहेत. तुमच्या प्रत्येक या वृत्तीला तुमच्या कार्याला मानाचा सलाम. या दोन्ही कॅप्टन एका साईडला तुम्हाला दादा खाली घ्या खुर्ची. अजून इथे टॉस बॉक्स बाकी आहे. चला दोन्ही संघ या टॉससाठी आपणाला
आगवणकरचा संघ बघायला मिळतोय. मायकोप ए आलेत का? मायकोप आहे का मैदानामध्ये? मायकोप ए, मायकोप ए आलेत का? टॉससाठी या. आहेत का मैदानाच्या आजूबाजूला कुठे मायकोप ए? आपण इनिंग प्रेम टॉस करणार आहोत. मला वाटतं आले नाही आहेत. काही सामने लो स्कोरिंगचे झाले. लोक प्रत्येक बघतात की हा सामना 20 मिनटं चालेल, 20 मिनटं चालेल असं कॅल्क्युलेशन करतात आणि घरून निघत आहेत. दादा ते आले नाही, आलेलं का बोलवतो. हां, थँक्यू सो मच. बघा कशा पद्धतीने तुम्हाला बघायला मी आगवणकर काल रात्रीच्या वेळेस काय जबरदस्त खेळ केला. पहिला सामना YBCला पराभूत केला. नंतर पालघर तालुक्यातला बॉक्स क्रिकेट बलाढ्य अशा पॅराडाईज संघाला पराभूत केलं. चित्तथरारक लढत. सामना बरोबरीत झाला. बॉल आऊट झालं नाही, मग टॉस झालं आणि टॉस जिंकला आम्ही आगवणकर या संघाने. जय जगुनादेव आगवणकर. मायकोप ए आला असेल आपण टॉससाठी या. बघायला हे तुम्हाला आमचं संपूर्ण टॉस बॉक्स बघायला मिळतात, जिथे तुम्हाला संघ बघायला मिळत आहेत. आणि 4 आमच्यातून सोडून गेलेल्या आमच्या कैलासवासी नव्हे तर आमच्या हृदयात प्रेरणास्थान ही चौघं आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या स्मरणार्थ ही मॅच आपण यावर्षी भरवली गेली. चला मायकोप ऑन द वे आहे. ट्रॅफिक आहे आणि पालघर रस्त्याचं काम आहे, त्याच्यामुळे 10-15 मिनिटांनी उशीर होऊ शकतोय. वाईट नो बॉल आहे आणि +1 पण आहे. 2 धावा, 2 धावा. पहिल्या चेंडू 2 धावा बाहेर होतात. ओ हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर सुसाट बाहेर निघतोय. कुशल नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. हलक्या बॅटरी खेळून काढला, सरळ चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या जे भावेश तुम्हाला बघायला मिळतात. एका धावाची धावसंख्या होते ती 4 धावा. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथ्या ट्रॉफ्या दिसतात ना, त्या आम्हाला पालघर नगरसेवक सभापती ज्यांना पद मिळालं आहे श्री यशविन मनोज घरत यांच्याकडे दिल्या गेल्यात. 1 धाव पुन्हा बघायला मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 5. मालिकावीर मनीष गलियाम यांच्याकडनं म्हणजे स्पोर्ट्सचे मालक त्यांनी दिलं गेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज हेमंत घरत यांच्या स्मरणार्थ श्री संतोष घरत यांच्याकडे दिलं गेलं आहे. संपूर्ण सन्मान चिन्ह आहेत ना, ही आम्हाला तुषार ट्युटोरियल म्हणजे तुषार राऊत यांच्याकडे दिली गेलीत. मॅन ऑफ द मॅचचे प्रत्येक बक्षिसं श्री सुमित पाटील कैलासवासी श्रीधर पाटील यांच्या स्मरणार्थ ही त्यांच्याकडनं बक्षिसं दिलीत. आणि आम्ही स्पर्धा जी भरवल्या आहेत, कैलासवासी निखिल विनोद घरत, कैलासवासी परेश पटेल, धर्मवीर सैनिक जव्हार, कैलासवासी हेमंत घरत फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे प्लेयर आणि कैलासवासी दिनेश घरत म्हणजे ओम लाईव्हचे आमचे वडील यांच्या स्मरणार्थ ही आम्ही स्पर्धा भरवली गेलीत. जबरदस्त ड्राईव्ह केला, पण त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं आहे आशिष यांच्याकडनं. 5 धावा फलकावर लागल्यात. विजयासाठी धावा करायच्या 46, 47 करायचे, माफ करा. ओ लेग ब्रेक झालाय पण पाठीमागून झालाय. पंच खुणावतात दिसत व्हाईट बॉल. इथे बाकी सर्व चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपलं. 1 वाईड प्लस नो बॉल, 2 वाईड गेले तरी फक्त धावा दिल्यात 6. म्हणजे 4 अवांतर गेल्या तरी धावा दिल्यात 6.
अजून देखील बाकी 41 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत आणि चेंडू उडते 24 चेंडू 41 धावा. एका साईडला तुम्हाला बघायला मिळते निकुंज, एका साईडला बघायला मिळते कीर्तेश. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतर जय जोगनादेव आगवणकर आणि मायकोप ए असा सामना बघायला मिळेल. मायकोप ए ऑन द वे आहे. पालघरला रस्त्याचं काम आहे म्हणून अर्धा तासापासून ट्रॅफिक आहे. नुकताच आम्ही फोन केला होता, ट्रॅफिकमध्ये फसलेत कारण कॉलेज रोडच्या समोर जो गेले तर रोड खोदला आहे आणि एकदा काय ट्रॅफिकमध्ये फसलेत का तिथून रस्ता नाही आहे येण्यासाठी, त्याच रस्त्याचा उपयोग करावा लागेल. मनीष काय पंच केलाय हो, जबरदस्त पंच बघायला मिळेल. चेंडू निघून जातो सीमा पलीकडे 4 धावा. ओव्हरपिच चेंडू होता, जागेवरनं पंच केलाय आणि यावर्षी जर विचार केला तर कीर्तेश घरचा भन्नाट फॉर्ममध्ये बघायला मिळतोय. कालच्या दिवसात देखील जबरदस्त बॅटिंग कीर्तेशकडनं आपण पाहिलेत. एक लो स्कोरिंग मॅच, 24 चेंडू फक्त 24 धावा काढल्या होत्या, पण त्या धावा देखील बाकी सरावलीच्या संघाला काढते. पुन्हा मनीष, पुन्हा एकदा सरळ चेंडू टटवतो, सीमा पलीकडे निघून जातो. 4 धावा, खणखणीत चौकार आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 14 धावा फलकावर लागला. 47 धावा विजयासाठी करायचे आहेत. व्हाईट बॉल, धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते ती 15. इथे बाकी पॅडोसिफ खेळलेत. पुन्हा एक धाव बघायला मिळते. एका धावसंख्या होती 16. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका साईडला तुम्हाला जय हनुमान उनबाट आणि एका साई एकता बिरवाडी, उर्वे इलन पुरस्कृत. हो, इथे बाकी चांगला शॉट होता आहे, सरळ गेल हातामध्ये, डीप लॉंग ऑफ रिझनला डॉट बॉल बघायला मिळतोय. ओ हो, इथे यष्टीरक्षकाचा चेंडू खालीच राहिला, उडलाच नाही हो, पहिल्यांदा अगदी खाली राहिला. सरपटी जो जातो ना तशा पद्धतीने. पुन्हा 1 धाव बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होते ती 17 धावा. चांगली सुरुवात केलाय. 2 षटकात 20 धावा तर देखील आपण बघितलं तर 2 षटकात 20 धावा जे हनुमान उनबाट संघाच्या देखील होत्या, पण तिथे नंतर बाकी विकेटवर विकेट गेले, पण शेवटच्या 17 धावा आल्या म्हणून तुम्हाला 47 धावा. आहा हा, काय जबरदस्त गॅप बघितलाय. अगोदर उजव्या साईडला जास्त खेळ होते, आता गॅप वरला डाव्या साईडला म्हणजे वरच्या वर आणि तिथे बाकी चौकार बघायला मिळते. काय क्वालिटी क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते कीर्तेश करते या बॅटरकडनं. आणि विचार केला धावसंख्या होते ती म्हणजे 2 षटकाचं समापनानंतर 21 धावा. 21 झाल्यात तुमच्या, 47ला विन आहेत. आता कीर्तेश 18 चेंडू 26 धावा, 18 चेंडू 26 पाहिजेत, 47 धावा विजयासाठी करायचे आहेत. काल कीर्तेशने खूप चांगलं एक्सप्लेन करा की काही आयोजकपणे काही प्रकारचं बॉल हे करतात, पण इथे बघितलं तर टायमिंग म्हणा काही म्हणा, कारण स्वतःसाठी करायचंच नाही ना हो, जे काही आहे ते आपल्यासाठी करायचं आहे, जे असेल ते सर्वांना. म्हणून इकडे खेळण्याची वेगळी धाटणी बघायला मिळते. पण प्रत्येक आयोजकांचं मी बघितलं कसं वाटलं, पण खऱ्या अर्थाने इकडे एक सुंदर आयोजन कौतुक करतात. जबरदस्त बॅकफुटला गेले, चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक झाला. आपण बॅट्समन एवढा हुशार होता की चेंडू आपल्या पायावर आल्यानंतर हलक्या हाताने चेंडूला फक्त ग्लान्स केलं आणि 1 धाव बघायला मिळते. आणि या एका धावाने विचार की धावसंख्या होते ती 22. डिक्लेअर झोनला आहे, 1च धाव बघायला मिळेल. 23 धावा या फलकावर लागतात. कोण ठरणार रात्रीचा विजेता, कोणाला मिळेल बायसिकल, कोण होईल मॅन ऑफ द सिरीज, प्रत्येक गोष्टीचं उदाहरण. इथे बाकी रिव्हर्सिव खेळण्याचा विचार केला होता, डॉट चेंडू गेलाय. 23 धावा फलकावर लागल्यात. ओ गुड फिल्डिंग, जबरदस्त कमबॅक केला या गोलंदाजाने. मनीष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हा दुसरी आहे का? ओ हो, काय फिल्डिंग केलाय.
बुलढाण्याला काडीचा आधार असं म्हणतात ना, तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हम भी किसी से कम नहीं है, जब तक जिएंगे भारतीय सेना के लिए जिएंगे. आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट ज्यांना ज्यांना मिळालेत ना त्यांनी ते घालून खेळायचं. पुढच्या मॅचमध्ये लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट भेटलं आहे त्यांनी प्रत्येकाने ते टी शर्ट घालून खेळायचं आहे. इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धाव मिळाला आहे आणि एका धावांचा विचार केला धावसंख्या होते 24 धावा. अजून 23 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. डॉट बॉल इथे पुन्हा एकदा बघायला मिळतोय. षटक संपले, 3 फलकावर धावसंख्या लागला 24, म्हणजे आता 12 चेंडू आणि 23 धावा. अजून मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या बाजूने बघायला मिळते. एका साईडला उनबाट ज्यांना 12 चेंडू 23 धावा थांबवायच्या आहेत आणि एका साईडला साई एकता बिरवाडी ज्यांना 12 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या आहेत. विकेटचा विचार केला तर विकेट जास्त गेलेत ते म्हणजे 3 गडी बाद झालेत जय हनुमान उनबाट संघाचे. आणि साई एकता बिरवाडी एक देखील विकेट नाही आहे. 4 विकेट गेलेत जय हनुमान उनबाट संघाचे. शेवटचा रनआउट 4 गडी बाद झालेत. 12 चेंडू आणि 23 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकाच्या नजरा लागलात आणि यानंतरचा बाकी मोठा बिग ब्लो तुम्हाला बघायला मिळणार आहे. एका साईडला आम्ही आगवणकर असं मी म्हणतोय म्हणजे जय जोगनाथ आगवणकर अनुजन टीम आणि एका साईडला मायकोपे मणे आणि तुम्हाला कुणाला बघायला मिळत आहेत. आता गोलंदाजीसाठी आलेत ते स्वयं आहेत, नॉट संयम, स्वयं. या मुकेश दादा खऱ्या अर्थाने आपण बघत आहात सन ग्रुप आणि एका साईडला आमचे चालणे साहेब, एका साईडला आमचे अमित गव्हाणे, एका साईडला आमचे राकेश परदेश साहेब, ही मंडळी तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्याने आयुष्यामध्ये समाजसेवा हेच फक्त कार्य सांभाळलं आणि ते बघताना मुकेशदादा बघायला मिळतात. एक त्या साईडला आमचे चांदणे साहेब बघायला मिळतात. एका साईडला त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदण लावणारे आमचे विद्यान पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य राकेश परदेशी आणि त्यानंतर आम्हाला बघायला मिळतात अमित गव्हाणेजी सन ग्रुपचे आणि त्यांच्या समवेत या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हाला बघायला मिळत आहेत ते म्हणजे आतिशजी. आता बाकी मॅचचं सिच्युएशन आहे 11 चेंडू 22 धावा. बिरवाडी विरुद्ध जय हनुमान उनबाट बघत आहेत. 47 धावाचं लक्ष दिलं असताना 3.1 चेंडू 10 चेंडू 10 चेंडू आणि 22 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते आणि स्वयं नावाचा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करतोय. 10 चेंडू 22 धावा. पुन्हा स्वयं आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. पुन्हा 3 चेंडू डॉट टाकले. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जय हनुमान उनबाट नुकत्याच झालेला संजय स्मृती चषक वन मॅन शो पंचायतचा विजेता संघ आणि एका साईडला मोठा भन्नाट फॉर्ममध्ये तुम्ही सांगितला. ओ खो खो इथे बाकी पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 26. 9 चेंडू 21 धावा. घाम आलाय, घाम त्याच्यामध्ये तो परिणाम होतोय म्हणून बरेचसे खेळाडू गुलस घालतायत. कारण तुम्हाला रात्रीचे हे लाईट तुमच्या जवळ आहेत. तुम्ही अवराम जेव्हा खेळतात ना बाउंड्रीच्या खूप लांब असतात. हे जवळ असल्यामुळे तुम्हाला शरीराला जास्त घाम येतोय. पुन्हा एकदा भन्नाट गोलंदाजी करतात. 21 धावा वाईटच्या रूपात दिल्यात. नॉट आउट. बघा जबरदस्त डिसिजन. परफेक्ट कंपायरिंग. पोझिशनवर उभे आहेत ना तिथून दिसते कसे पोचलेत कसे नाही. आणि धावसंख्या होते 27. 8 चेंडू 20 धावा. 8 चेंडू 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघत आहात व्यासपीठावर सन ग्रुपचे संस्थापक मालक प्रसिद्ध उद्योजक मुख्यजी पाटील साहेबांना आपण बघत आहात. त्यांच्या समवेत चांदणे साहेबांना आपण बघत आहात. जनार्दन तांदे साहेब त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य राकेश परदेशींना बघत आहात. नंतर सन ग्रुपचे आमचे अमित गव्हाणे यांना आपण बघत आहात. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक धर्मवीर प्रतिष्ठानचे धर्मवीर चषक जे आपण बघत आहोत. आणि मुकेश दादा यावर्षी ह्या स्पर्धेचा जो पैसा मिळणार आहे आणि उरणारा आमचे कॅन्सरग्रस्त जे आजारी पेशंट आहेत त्यांना सर्व आपण पैसा दान करणार आहोत. हे ध्येय उद्दिष्ट जे तुम्हाला बघायला मिळत आहे ते पाळलेत ते फक्त आत्तेजी राऊत यांनी. आणि तमाम तुमच्या लोकांचं असं सर्वांना साथ मिळते ते बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीने धर्मवीरांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये असताना अनेकांना गरिबांचं कैवारी ज्याचा कोणी नाही त्याचा मी जे पाहिलं तशा पाठीचे उभे राहणारा आत्तेजी राऊत त्यांना बघत आहात. आता बाकी 7 चेंडू 20 धावा. काही कमालीची गोलंदाजी हाताळ केलाय.
आता सार्थक आहेत, सार्थककडे देखील क्षमता आहे. अनेक वेळा अशा संकटातून संघाला सार्थकने बाहेर काढलाय. 7 चेंडू आणि 20 धावा. स्वयं काय आतापर्यंत गोलंदाजी हाताळलाय. जबरदस्त. मी म्हटलं होतं की इथे बाकी जातो चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, कणकळी चौकार. इथून जो विचार केला तुम्हाला बघायला मिळते आता 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा आणि 4 गडी बाद आहेत ते जय हनुमान संघाचे आणि एकच गडी बाद आहे तो म्हणजे साई एकता बिरवाडी उर्विडीय पुरस्कृत. चला जाऊया. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो भावेश. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. डॉट बॉल पेंडू पडल्यानंतर खाली राहतो. आता 5 चेंडू आणि 16 धावा. काय कमालीचं कमबॅक केलाय. 3 षटकापर्यंत असं वाटलं होतं एका साईडला साई एकता बिरवाडी आराम के साथ मॅच जिंकेल, पण अजून देखील सांगता येत नाही. नो बॉल आहे आणि प्लस चौकार आहे. नो ब्लास्ट पण चौकार म्हणजे 5 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि इथे ती बघायला मिळतात आता बाकी 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. जबरदस्त मॅच. चित्तथरारक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. कोण जिंकणारा सामना, कोण विजेता होणार, प्रत्येकांचं लक्ष लागलाय. यूट्यूबवरनं बरेच लोक घर बसल्या मॅच बघतात. ओम साईचं मनापासून कौतुक करतात की किती सुंदर तुम्ही मॅच आम्हाला कॅमेऱ्याच्या कैदेतून दाखवतायत. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम दादा. आता कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये कसे रुमाल घेतात ना, तसे रुमाल घेऊन आपल्याला जावं लागेल. घामच तसं सुटतंय ना. 4 चेंडू 5-11. गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. काय बघायला मिळतंय आता 4 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला जय हनुमान उनभाट आणि एका साईडला साई एकता बिरवाडी उर्वी 11 पुरस्कृत. भावेश. सार्थक बाद झाले. जबरदस्त फिल्डिंग केली. खरं अर्थाने म्हटलं की फिल्डिंगचा दर्जा खूप मोठा आहे. 1 धावा आहे. नो प्लसची 1 धावा आहे. नो डाऊट 1 धावा ॲड होते. आता 4 चेंडू आणि 10 धावा. गरज नव्हती क्रीज सोडण्याची. धावा तुम्हाला निघाल्या होत्या. कीर्तेशजी थांबा. कीर्तेश आपण क्रीजमध्ये जा. आपण क्रीजमध्ये जा. कोणी मध्ये जाऊ नका. आणि बॅट्समन आउट झाले तुम्ही बाहेर या. सार्थक बाहेर आहे बघा. हे बिघडू नका. मग आम्हाला ऐकायला लागतं की तुम्ही बोलत नाही. प्लीज. नवीन बॅटर गेलेत ते. हिमांशूकडे देखील क्षमता आहे. 4 चेंडू 11 धावा. 10 काढल्या तरी जिंकू शकता. 10 एक नो बॉलची 1 नो बॉलची 10 नो बॉलची बॅट आहे. इथे लेट दाखवतात. क्लीन बॉल झालेत आणि आता बाकी 3 चेंडू 10 धावा. गरज नव्हती असं खेळण्यासाठी आणि मोठा झटका तुम्हाला बघायला मिळतो. काय कलाटणी मिळते सामन्याला. प्रत्येक चेंडूवर वेगळ्या क्षणाला मॅच जातोय. कधी बॅटिंग कक्षा कधी बॉलिंग कक्षाकडे. आता बाकी नवीन बॅटर जात आहेत. ऋषी 37 झाल्या. 3 चेंडू 10 धावा. कडाच्या स्वयंने टाकलेल्या गोलंदाजीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. कारण तिथं 4थं षटक भन्नाट पद्धतीने टाकलंय. त्यांच्या 3 आहेत, तुमच्या 4 आहेत. साई एकता बिरवाडीचे 3 विकेट गेलेत. 3 चेंडू 10 धावा. काय रंगतदार अवस्थेत मॅच तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते.
सामना बरोबरीत जरी झाला ना तरी साई एकता बिरवाडी जिंकू शकते, कारण तुमचे 3च विकेट आहेत, समोरच्या संघाचे 4 विकेट गेलेत. जिंकण्यासाठी धावा आहेत 9 चेंडूत 9, पण 9 चेंडूत तरी तुम्ही 8 काढलेत तरी सामना जिंकू शकतात. दोन चेंडू 9 धावा. भावेश इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. हो मुकेश दादा, तुम्ही ज्या संघाला आपल्या राकेश दादाच्या टीममधला टी शर्ट ट्रॅक दिलाय तोच संघ काल त्यांनी पराभूत केलं पॅराडाईज संघाला, आणि तोच संघ खेळायला बघायला मिळेल. आणि अशा पद्धतीने विजय संपादन केला आहे. जबरदस्त गोलंदाजी, मला वाटतं सोहमलाच द्यावं लागेल मॅच ऑफ द मॅच. सोहम ठरतो मॅच ऑफ द मॅच. हँडशेक करा दोन्ही संघाने प्लीज. कीर्तेशला कोणी साथच दिली नाही आहे. कीर्तेशला नॉन स्ट्राईकला जास्त वेळ उभं केलं